माझा नंबर आहे. नंबर? कसला नंबर? पण मी बराच वेळ रांगेत उभी होतीस ना? मग पुन्हा जाऊन उभी राहा. माझं डोकं खाऊ नकोस हा. तुला माहितीये का मी कोण आहे ते? हा? तुम्ही कोणी असाल तरी नियम सगळ्यांना सारखेच आहेत. हे भवाने, या एरियामध्ये तू नवीन दिसतेस म्हणून माझ्याशी एवढं बोलायची तुझी हिंमत झाली. तुला माहितीये मी कोण आहे ते? हा? या एरियाचा भाई आहे माझा नवरा. भाई, समजला? पाणी भरायचं असेल तर गप्पापणे इथे उभं राहायचं. माझं पाणी भरून झालं की मग पाणी भरायचं. समजलं? चल बाजूला हो. दादा, आता माझं लग्न झालंय अर्जुनशी. आता तो माझा नवरा आहे आणि मी त्याची बायको. या क्षणी तू या घराचा उंबरठा ओलांडून बाहेर जाशील त्या क्षणी या घराशी असलेलं तुझं नातं कायमचं तुटेल. तुला वाईट वाटलंय का ग? काय आहे ना की तुझ्या दादा एवढे आम्ही काही श्रीमंत नाहीये, त्यामुळे घरची काही कामं तुला करावी लागतील. थोडं सांभाळून घ्यावं लागेल तुला. महाताई, तुम्ही काळजी करू नका. या घरात येण्यापूर्वी मी माझ्या मनाची तशी तयारी केली होती. आणि शेवटी आता हे माझं घर आहे, माझा संसार. इथे मी नाही काम करणार तर मग कोण करेल? गुणाची पोर माझी. जा, आंघोळीला जा. जाऊ शकतो आता? का? नाही म्हणजे हॉस्पिटलचे पैसे भरले, फॉर्मही भरून झालाय, मी निघालो तर चालेल ना? अहो असं कसं? त्या शुद्धीवर आल्याशिवाय तुम्ही कसे जाल? आणि बायकोसाठी एवढं नवऱ्याने तर केलंच पाहिजे ना. काय काय म्हणालात तुम्ही? बायको? अहो तुमच्या मिसेस आहेत ना त्या. काही काय बोलताय तुम्ही? मी नर्स, त्या पेशंटला सलाईन लाव. ओके सर. मला वाटतं ब्रेनला इंजुरी झाली. मला वाटतं पल्स कमी होतोय. MRI आणि स्कॅन करावा लागेल. अहो डॉक्टर, तो फॉर्म. डोंट वरी, आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू. ऐक देवा. हे बघा मायाताई, तुम्ही जाऊन आराम करा. मी खाऊ खिचडी. अरे काय बोलतोय अर्जुन तू? आर्या पहिल्यांदा घरी आली, तिच्यासाठी काहीतरी गोडाधोडाचं करू दे मला. मायाताई, त्याची गरज नाहीये. तुम्ही एवढं सगळं केलंय आमच्यासाठी. हे बघा, तुमची तब्येत महत्वाची. तुम्ही आधी जाऊन आराम करा बघू. असं म्हणतोस, पण मला काही पटत नाहीये. मायाताई, तुम्ही माझं ऐका. तुम्ही आराम करा. आजपासून तूही आमच्या बरोबर आमच्या या छोट्याशा घरात राहणार आहेस. कारण आजपासून आमच्या संसाराची नवी सुरुवात होणार आहे. बाप्पा, तू वेळोवेळी मला सुखदुःखात माझी साथ दिलीस. तुझा हा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू दे. झालंय असं की मायाताईंकडे एवढीच खिचडी होती. म्हणजे त्या करायला तयार होत्या स्वयंपाक, पण त्यांची तब्येत बरी नाहीये ना. मग मीच त्यांना नको सांगते. अरे मग मला नाही का सांगायचं? मी पटकन काहीतरी केलं असतं. कसं आर्या, आधीच आपण प्रवासातून आलो, तू थकली आहेस, त्यात तुला पाणी भरावं लागलं आणि मी तुला स्वयंपाक करायला सांगू? कसं शक्य आहे? तुला सवय नाहीये या सगळ्याची, मला माहिती आहे. मग मी सवय करेन हळूहळू. ते सगळं जाऊ दे, तू आधी खा. मी खाईन, पण तुझ्या बरोबर. आपण एकत्र खाऊया, अर्ध अर्ध. अर्जुन, आता आपलं लग्न झालंय ना, तर आयुष्यात येणारी प्रत्येक सुखदुःख आपण एकत्र वाटून घेऊ. नवरा बायकोचं नातं असंच असतं ना.